हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर क्रिसमसच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही बघतच आहात की मी असा क्रिसमस ट्री सजवायला घेतला आहे. आज माळ्यावरून हा क्रिसमस ट्री काढला. मी दरवर्षी हा क्रिसमस ट्री यूज करते. गेली 4-5 वर्ष मी हाच क्रिसमस ट्री यूज करते. तर आज माळ्यावरून काढलं आहे त्याला. म्हटलं क्रिसमस जवळ आलं आहे. मला हे सगळं करायला ॲक्च्युली खूप आवडतं पहिल्यापासूनच. लग्नाच्या आधी तर मी आमच्याकडे बागेत म्हणजे असं मस्त क्रिसमस ट्री होता. खरा क्रिसमस ट्री होता. त्यालाच मी सजवायची. तर छान मजा यायची. म्हणजे घरातले पण सगळे सपोर्ट करायचे या गोष्टीला. असं काही नाही की कशाला करायला पाहिजे वगैरे, असं काही नाही. तर आवडतं सजवलेलं. तर आपल्याला जे आवडतं ते करावंच, हो की नाही? म्हणजे जे करून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी मी आवर्जून करते. मला असं काही वाटत नाही की हा आपला सण नाही किंवा हा आपण कशाला करायला पाहिजे वगैरे. मी आपले सणसुद्धा तेवढ्याच उत्साहाने साजरे करते. आणि हा सणही मला म्हणजे हा सणही आवडतो. म्हणजे काय हे सजावट वगैरे ही कधीही केलेली आवडतेच ना आपल्याला. मी सुद्धा मला घर वगैरे सजवायला असं आवडतच असतं. त्याप्रमाणेच आता हा क्रिसमस ट्री सुद्धा मी सजवणार आहे. आणि तसंही 25 डिसेंबर म्हणजे आमच्यासाठी स्पेशल आहे. आणि तो का स्पेशल आहे तेही तुम्हाला मी नंतर सांगेनच. म्हणजे हळूहळू पुढच्या ब्लॉगमध्ये वगैरे समजेल तुम्हाला ते. ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार मी. ते 25 डिसेंबरच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला सांगेन की 25 डिसेंबर आमच्यासाठी का स्पेशल आहे ते. तर हा असा क्रिसमस ट्री हा ठेवला होता. तो असं हे होतो ना, एकदम असं जवळजवळ येतात ना त्याच्या ब्रांचेस, त्या अशा मोकळ्या करून घेते मी. आणि मग आपण ह्याला आता डेकोरेट करायला घेऊया. तर मागच्या वर्षीचंच हे सगळं आहे माझ्याकडे. सगळं क्रिसमस ट्री सजवण्याचं जे काही सामान आहे ते ते मागच्या वर्षीचंच आहे हे सगळं. ते आता मी काढून लावणार आहे. ह्या वर्षी मी फक्त हा स्नोमॅन विकत घेतलेला आहे. हा स्नोमॅन आणला आहे मी. आवडला मला, तो घेतला. आणि ह्या क्रिसमस बेल्ससुद्धा घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आवडल्या मला. एका दुकानात दिसल्या, आवडल्या. तर ह्यासुद्धा घेऊन आली आहे मी. तर आता आपण सजवूया मस्तपैकी. माझा क्रिसमस ट्री रेडी आहे. कसं वाटतंय? छान झालंय ना? तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव. आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद मानणं खूप गरजेचं असतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनीही मी खूप आनंदी होत असते, आनंद मानून घेत असते. बरं वाटतं खूप असं सजावट वगैरे अशा आपल्या मनाला आवडतील अशा गोष्टी करून खूप बरं वाटत असतं. त्यामुळे ह्या अशा गोष्टी आपण वरचेवर कराव्यात. तर आता माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. म्हणजे तर मी आता घेणार आहे केक बनवायला. मी आज बनवणार आहे प्लम केक आणि तो तुमच्यासोबत शेअर करते. तर मी प्लम केक कसा बनवते तो चला किचनमध्ये जाऊन बघूया आपण. तर प्लम केकसाठी आपल्याला सगळ्यात पहिले तर आपण मी परवा रेझिन्स सगळे सोक करत ठेवले होते ऑरेंज ज्यूसमध्ये.
तर ते आज मी 2 दिवस त्यांना भिजत ठेवलेलं आणि आज मी त्यांना यूज करणार आहे. आज मी प्लम केक बनवायला घेते. तर प्लम केक बनवण्याच्या 2 दिवस अगोदर मी प्लम्स कसे भिजत घातले ते तुम्हाला आता दाखवते. ती प्रोसेस तुम्ही आता बघून घ्या. तर प्लम केक करण्यासाठी ना सगळ्यात पहिले तर मी हा रिअलचा ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. हा रिअलचा आपल्याला टेट्रा पॅकमधलाच ऑरेंज ज्यूस यूज करायचा आहे. तर पहिले तर आपण हा ऑरेंज ज्यूस घेऊया. तर साधारण आपले सगळे ड्रायफ्रूट्स बुडतील ना एवढा ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे आपल्याला. आपल्याला लागला तर आपण परत सुद्धा घालू शकतो ह्याच्यामध्ये. आपल्याला फ्रेश ज्यूस यूज करायचा नाही आहे, टेट्रा पॅकमधलाच ज्यूस यूज करायचा आहे कारण ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतं. आता ह्याच्यात मी घालते 1/4 कप ब्लूबेरीज. या ड्राईड फॉर्ममध्ये आहेत, ड्राईड ब्लूबेरीज आहेत. तर ह्या ब्लूबेरीज मी 1/4 कप घालणार आहे ह्याच्यामध्ये ज्यूसमध्ये. ह्या 1/4 कप क्रॅनबेरी आणि स्ट्रॉबेरीज आहेत, मिक्स आहेत. ह्या थोड्या जास्त पण हवे तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे आता थोड्याच उरल्या आहेत तर मी त्या पण घालून टाकते. आता ह्याच्यात आपल्याला घालायचे आहेत 1/4 कप काळे मनुके, 1/4 कप आपले ब्राऊन मनुके आणि 1/4 कप आपल्याला घ्यायचे आहेत काजूचे तुकडे. तर काजू तुकडे केलेले घ्यायचे आहेत. अख्खे काजू बरोबर नाही लागणार, तुकडा केलेलेच काजू घ्यायचे आहेत म्हणून. आता हे सगळं बुडेल इतपत आपल्याला ज्यूस घालायचा आहे ह्याच्यामध्ये. तर आपल्याला अजून थोडासा ज्यूस घालावा लागेल म्हणजे हे सगळं पूर्णपणे बुडेल असं. आता हे पूर्ण बुडलेले आहेत सगळे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये. आता हे ड्रायफ्रूट्स असे भिजत आपल्याला ना पूर्ण 24 तास, मिनिमम 24 तास तरी ठेवायचे आहेत. तर आता ह्याला तुम्ही वरून क्लिंग रॅप लावू शकता किंवा माझ्या आता ह्या बाउलला कसं झाकण आहे त्यामुळे मी हे झाकण लावते. आणि ह्याला 24 तासासाठी तरी, 24 तासापेक्षा जास्त राहिलं तर चांगलंच आहे, पण निदान कमीत कमी 24 तास तरी हे असे त्या ऑरेंज ज्यूसमध्ये बुडून राहिले पाहिजेत. तर हे प्लम्स मी भिजत घातले होते परवाच्या दिवशी. आता आज मी ह्यांना ह्या ज्यूसमधून बाहेर काढणार आहे. आपण हे काढून घेऊया एका बाउलमध्ये. तुम्ही बघू शकता ह्या स्ट्रॉबेरीज वगैरे टाकलेल्या कशा फुलून मोठ्या झालेल्या आहेत एकदम. हे मस्त सोप झालेले आहेत ऑरेंज ज्यूसमध्ये. एकदम सॉफ्ट आणि असं ज्युसी टेक्स्चर झालेलं आहे त्याचं. आता हे केकमध्ये आपल्याला खायला खूप मजा येणार आहे. तर आता हे फुगल्यानंतर खूप जास्त झालेत. आता आपण बघूया आपल्याला केकमध्ये सगळे टाकायला जमत आहेत का. ठीक आहे, हा जो ज्यूस आहे ना सोप केलेला ज्याच्यात आपण, तर तो पण ठेवून द्यायचा आहे कारण का हा सुद्धा ज्यूस आपल्याला नंतर केकमध्ये वापरायचा आहे, मिक्सचरसाठी आपल्याला लागणार आहे. तर आता सगळ्यात पहिले तर आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स बनवायला घेणार आहोत. तर ड्राय इन्ग्रेडियंटसाठी हा मी एक मोठा बाउल घेतला आहे आणि अशी एक चाळणी घेतली आहे ज्याच्यातून आपल्याला सगळे जिन्नस चाळून घ्यायचे आहेत. तर आता मी सगळ्यात पहिले घेते आहे 1 वाटी मैदा, आपल्याला साधारण 1.5 वाटी मैदा लागणार आहे. आणखीन अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे. आता आपण घालणार आहोत 1 चमचा बेकिंग पावडर. आता आपण घालणार आहोत पाव चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा कोको पावडर,
तर आता आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले तर रेडी आहेत. आता आपल्याला वेट इन्ग्रेडियंट्स बनवून घ्यायचे आहेत. तर प्लम केक ॲक्च्युली काय आहे ना, ऑरेंज ज्यूसमध्ये ॲक्च्युली त्याच्यामध्ये ब्रँडी वगैरे यूज केली जाते, पण मी काही ब्रँडी यूज करणार नाही आहे. पण मी अंड यूज करणार आहे, अंड घालून करणार आहे. तुम्हाला अंड स्किप करायचं असेल तर तुम्ही दही घालू शकता, अंड्याऐवजी दही घालू शकता किंवा मिल्कमेडसुद्धा वापरू शकता तुम्ही. तर असाही हा केक बनवता येतो. ॲक्च्युली ह्या केकसाठी ना ब्लॅक जॅक बनवला जातो, पण ही ब्लॅक जॅक बनवण्याची जी प्रोसेस आहे ना ती खूप लेंदी आहे आणि परत त्याच्यामध्ये भांडी वगैरे खूप सारा मेस असतो. नाही, त्यामुळे मग मी काही ब्लॅक जॅक वगैरे नाही वापरणार आहे. पण त्याला जो काही असा टँगी टेस्ट जी येते ना, त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घालू शकतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑरेंज झेस्टसुद्धा घालायचा, म्हणजे मग तो फ्लेवर जो आहे तो असं मॅच होतो. आणि जो कलर जो आहे आपल्याला हवा आहे, जो आपल्या क्रिसमस केकसाठी जो कलर लागतो डार्क ब्राऊन कलर, तर तो आपल्याला कोको पावडरनी येणार आहे. त्यासाठी याच्यामध्ये मी कोको पावडर घातलेली आहे. शिवाय आपण जे रेझिन्स भिजत घातलेले त्याचा जो ज्यूस आहे त्याला सुद्धा कलर आता बराचसा तुम्ही बघू शकता, असा ब्लॅकिश कलर आलेला आहे. तर हा ज्यूस घातल्यानंतर सुद्धा आपल्या जो डो बनणार आहे ना, जे काही मिक्सचर बनणार आहे त्याला असा मस्त असा ब्लॅकिश कलर येणार आहे. त्यामुळे जो ब्लॅक कलर असतो तो ह्याला येणार आहे, जो एक्सपेक्टेड आहे प्लम केकसाठी. तर त्याच्यासाठी आपण कोको पावडरसुद्धा घातलेली आहे आणि हा ज्यूससुद्धा घालणार आहोत. ठीक आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं तर मी ह्याच्यामध्ये ही साखर घालणार नाही आहे किंवा ब्राऊन शुगर वगैरे सुद्धा घालणार नाही आहे. मी घालणार आहे कोकोनट शुगर, जी की आपल्याला म्हणजे हेल्थ वाईज मी बघते त्या ह्याच्याने मी कोकोनट शुगर घालणार आहे. तो इव्हनली तेवढाच टेस्टी आणि तेवढाच स्वीट होतो, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ही शुगर हेल्दी आहे, त्यामुळे मी कोकोनट शुगर यूज करणार आहे. तुम्ही कोकोनट शुगर नाही घातली तरी चालेल, ब्राऊन शुगर घातली तरी चालेल किंवा पावडर्ड शुगर घातली तरी सुद्धा चालेल, किंवा मिल्कमेड जर घातलं तर मिल्कमेड ऑलरेडी स्वीट असतं, त्यामुळे तुम्हाला दुसरी कुठली शुगर ॲड करण्याची गरजही पडणार नाही, कारण का ज्यूसमध्ये सुद्धा शुगर आहे. त्यामुळे तो अंदाज साधारण घेऊनच तुम्ही साखरेचं प्रमाण ह्याच्यामध्ये म्हणजे गोडाचं जे काही गोड म्हणून तुम्ही घालणार आहात त्याचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करा. आता मी वेट इन्ग्रेडियंट्स ह्या बाउलमध्ये करायला घेते. तर ही 2 अंडी मी पहिले बाउलमध्ये फोडून घेणार आहे. मी सांगितलं त्याप्रमाणेच तुम्ही अंड्याऐवजी दही किंवा मग मिल्कमेडसुद्धा घालू शकता. त्यासोबतच आपण घालणार आहोत त्याच्यात अगदी थोडंसं तूप, साजूक तूप घालते मी. तुम्ही रिफाइंड ऑइल सुद्धा वापरू शकता. हे मिक्सचर आपण चांगलं फेटून घेऊया. हे सगळं चांगलं फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया व्हॅनिला एसेन्स. आणि आता त्याच्यामध्ये साधारण 1 कप, म्हणजे तुम्हाला जसं गोड आवडणार आहे तसे त्याप्रमाणे. तर मी 1 कप पण नाही, 1 कपपेक्षा थोडं कमीच ही कोकोनट शुगर घेतलेली आहे, ज्याच्याने की केकला सुद्धा चांगला ब्राऊन कलर येईल. मध्ये जातील आपले ड्रायफ्रुट्स. जे प्लम्स आपण भिजत घातलेले ना ते घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. तर मी आता विचार करते की घालूनच टाकूयात सगळे प्लम्स, छान लागतील. आता हे आपलं वेट मिक्सचर
तयार आहे। वेट मिक्सचरमध्ये आपण हे ड्राय मिक्सचर जे तयार केले ना ते घालून घ्यायचे, थोडं थोडं घालून ढवळून ढवळून घ्यायचे। करण्याची गरज नाहीये। आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा ज्यूस घालूया। तर हा ज्यूस घालताना अगदीच सांभाळून घालायचा आहे, अगदीच चमच्याने थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे। वाटतंय तर मी हळूहळू थोडा थोडा करून हा ज्यूस घालत जाणार आहे, जोपर्यंत मला कन्सिस्टन्सी हवी तशी मिळत नाहीये ना ह्याची, जेवढं फ्लोई हवं आहे ना तेवढं होत नाही तोपर्यंत मी ज्यूस घालत राहणार आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये ऑरेंज झेस्ट घालणार आहे। ऑरेंजची ना अगदी वरवरची साल घ्यायचं, हे अगदी पांढरं आहे ना ते घ्यायचं नाहीये, अगदी वरवरची साल घ्यायची आपल्याला। जे साल आहे ना तेच फक्त वापरायचं आहे आपल्याला। त्याचा खूप छान फ्लेवर आणि टेस्ट येतो त्याच्यामध्ये केकमध्ये। ऑरेंज झेस्ट घेतलेलं आहे आपण। आता आपण थोडीशी नटमेग पावडर वापरायची आहे। नटमेग म्हणजे आपलं जायफळ वापरायचं आहे, तर थोडंसं जायफळ सुद्धा आपण किसून घेऊया। आता आपण हा डो केक मोल्डमध्ये काढून घेऊया। तर आता आपण हा डो केक मोल्डमध्ये काढून घेऊया। तर केक मोल्ड्स आहेत त्यांना मी पहिले ग्रीसिंग करून घेते। तर माझ्याकडे अशा प्रकारचा केक मोल्ड आहे आणि हे 3 मी छोटे असे कपकेक सुद्धा बनवणार आहे, त्यासाठी हे मोल्ड सुद्धा घेतलेले आहेत। म्हणजे ह्याच्यात मावेल तेवढं मिक्सचर ह्याच्यात आणि थोडे 3 छोटे छोटे कपकेक्स मी ह्याच्यामध्ये बनवणार आहे। तर आता पहिले तर आपण ह्याला ग्रीसिंग करून घेऊया। त्यासाठी मी ग्रीसिंगसाठी तूप वापरणार आहे। तो पण मोल्डला चांगलं व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरवून घेऊया। थोडासा मैदा घालून मी त्याला डस्टिंग करून घेते। अशा प्रकारे मैदा डस्टिंग करून मी मोल्ड्स तयार केलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये डो घालून घेऊया। आता हे मोल्ड मध्ये सगळं भरून झालेलं आहे केकचं मिक्सचर। आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे टुटी फ्रुटी। मी टुटी फ्रुटी आधीच नाही घातली, मला फक्त वरून डेकोरेशनसाठी हवी आहे, जास्त नाही आवडत, त्यामुळे मग मी वरून थोडी थोडी घालणार आहे। तर ही कलरफुल टुटी फ्रुटी आहे, ती मी वरून अशी
सजावटीसाठी घालते. तर मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला आहे. मी 180 डिग्रीवर हा 40 मिनिटसाठी सेट करून ठेवलेला आहे ओव्हन. हा प्रीहीट कधी पण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. केक बनवताना कधी पण ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा, मग आपला केक अगदी छान अगदी मस्तपैकी शिजतो. तर आता हे माझे मोल्ड्स रेडी आहेत. मी ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये मोल्ड्स सेट करून ठेवलेत. आता आपण ओव्हनमध्ये ठेवून देऊया. आता वाट बघूया कधी केक तयार होतो याची. आता साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. मी आता ह्याचं टेम्परेचर कमी करते. 180 डिग्रीवरून 150 डिग्रीवर नेते, म्हणजे एकदम ड्राय नाही, आपला मॉइस्ट होईल केक एकदम छानपैकी. तर आता आपण टूथपिक टाकून बघूया. टूथपिक टेस्ट. टूथपिक क्लिअर आलेली आहे, म्हणजे आपला केक रेडी आहे. आता ह्याला आपण थोडा गार होऊन देऊया, आणि गार झाला का मग आपल्याला खायला रेडी आहे केक. चला तर मग या केक खायला. क्रिसमस प्लम केक रेडी आहे. तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप छान झालेलं आहे. बघा मस्त सॉफ्ट केक झालेला आहे आपला. हा बघू शकता. दिस इज अ रियल प्लम केक. काय मग तुम्ही पण ट्राय करणार ना प्लम केक तुमच्या घरी? नक्की ट्राय करा आणि कसा होतोय ते मला नक्की कमेंट करून कळवा. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि क्रिसमसच्या सुट्ट्या खूप 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 एन्जॉय करा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.